साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. नमस्कार, जय बाबाजी. मी पंडित विलास शास्त्री कुलकर्णी गुरुजी. आज आपण दीप अमावस्येच्या पर्वकाळावर आपणास भेटण्यास इथे आलेलो आहोत. साई लीला चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. दीप अमावस्या. शुभम करोतु कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. दिव्यांचा हा सण आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाणारा हा सण आहे, ज्याला आपल्या संस्कृतीने दीप अमावस्या असं म्हटलं आहे. बघा, काळाच्या ओघामध्ये ह्या दीप अमावस्याचं नावच बदलून गेलं आणि आपण सर्व ह्या दीप अमावस्याला आता गटारी अमावस्या म्हणायला लागलेलो आहे. पण खऱ्या अर्थाने शास्त्रानुसार ही गटारी अमावस्या नसून गत आहारी अमावस्या आहे. गत आहार हा शब्द आहे, म्हणजे आजपर्यंतचा आहार. गत आहार आजपर्यंत जो आपण आहार घेत होतो तो आहार बदलून आता आपण सात्विक आहार घ्यायचा आहे. चातुर्मास चालू आहे. आषाढी एकादशीपासून किंवा गुरुपौर्णिमेपासून आपण चातुर्मास पाळत असतो. शिवाय दिवस पण पावसाचे आणि वातावरण हे बदललेलं असतं. याच्यामध्ये जड आहार आपल्याला पचत नाही किंवा त्रासदायक होतो, म्हणून आहार आपण बदलला पाहिजे, सात्विक आहार घेतला पाहिजे. त्याचबरोबर चातुर्मास 4 महिने भगवान पांडुरंग परमात्मा हे देवशयनी एकादशीपासून शय्येमध्ये आहे, निद्रेमध्ये आहे. आणि तोपर्यंत ह्या संपूर्ण सृष्टीचा जो कारभार आहे साधू संत आणि आपले व्रतवैकल्य करून आपण सांभाळायचा असतो. म्हणून आपल्या आहारसुद्धा आपला हा चांगला असला पाहिजे. त्याचबरोबर या 4 महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सणही येत असतात. म्हणून त्या सगळ्या प्रकारचे सण, व्रत, उत्सव आपल्याला साजरे करण्यासाठी ह्या चातुर्मासाच्या पर्वकाळामध्ये येणारा हा पहिला सण जो आहे तो दीप अमावस्या आहे. गटारी अमावस्या नव्हे, गटारी अमावस्या म्हणूच नाही. काही लोकांना असं वाटतं की ह्या अमावस्याला खाण्यापिण्याची परवानगी आहे, शास्त्रानुसार आपण याच्यानंतर श्रावण चालू होतो म्हणून गटारी हे नाव देऊन दिलं, गटारी अमावस्या. पण ही गटारी अमावस्या नसून गत आहारी अमावस्या आहे, की आजपर्यंत जो आपण आहार घेतला तो आहार आपल्याला बदलायचा आहे. इथून पुढे आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे, जो शास्त्रानुसार व्रतवैकल्यासाठी गरजेचा आहे, आपली सात्विक बुद्धी निर्माण होण्यासाठी आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा तो आहार गरजेचा आहे. म्हणून आजपर्यंत असलेला आहार बदलून आपल्याला आहार, सात्विक आहार ह्या दीप अमावस्येनंतर हा घ्यायचा आहे. म्हणून पहा की गटारी न म्हणता आपल्याला तिला गत आहारी असल्यामुळे दीप अमावस्या असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि ह्या अमावस्येपासून आपल्याला आपल्या जीवनामध्ये, आपल्या आहारामध्ये हा बदल करायचा असतो. आहाराचं महत्त्व खूप आपल्या संस्कृतीमध्ये आहे, की असं म्हटलं जातं की उदर भरण नोव्हे यज्ञ कर्म जाणीजे. जेवण करणे म्हणजे फक्त उदरभरण नसून ते यज्ञकर्म आहे. आणि मग यज्ञामध्ये आहुती ज्याप्रमाणे आपण विशेष अशी आहुती देऊनच देतो, त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये असलेला जठराग्नी, आपल्या शरीरामध्ये असलेला गुप्त अग्नी हा प्रज्वलित राहण्यासाठी आपल्याला जे काही भोजन, जो काही आहार घ्यायचा तो सात्विक आणि विशेष असा आहार असला पाहिजे. मांसाहाराला परवानगी नाही आणि मांसाहार नसावाही. बघा, गर्व से कहो हम शाकाहारी आहे, आपण शाकाहारी असलं पाहिजे. प्रत्येक माणसाने शाकाहारी असलं पाहिजे, कारण
मांसाहारी प्राणी आणि शाकाहारी प्राणी यांच्यामध्ये प्रकृतीनेच बदल केलेला आहे. जे प्राणी जिभेने पाणी पितात ते मांसाहारी आहे आणि जे प्राणी ओठाने पाणी पितात ते शाकाहारी आहे. तर ओठाने पाणी पिणारा प्राणी जर माणूस असेल तर तो मांसाहारी कसा होऊ शकेल? माणसाचं शरीरच हे मांसाहारासाठी अनुकूल नाही. माणसाचं शरीर हे शाकाहारासाठीच अनुकूल आहे. म्हणून आपल्यासाठी जो आहार आहे तो आपल्यासाठी असलेला आहार आपण घेतला पाहिजे. आमचे गुरु बाबाजी म्हणतात की मांसाहार म्हणजे 6 गुतीची भाजी आहे. 6 गुतीची भाजी आहे. 6 जण याच्यामध्ये पापाचे भागीदार आहे. पहिलं तर जो मांसाहारासाठी ती बकरी असेल, ती कोंबडी असेल, ती जर पाळत असेल, त्याचा उद्देश हा असेल की मांसाहारासाठी ही द्यायची आहे, तर तो पहिला पापी जो आहे 6 गुतीच्या 6 पापाच्या भागीदारामध्ये पहिला पापी जो असेल, तो पहिला पापी जो आहे तो पाळणारा सांगितलेला आहे शास्त्रामध्ये की मांसाहाराच्या उद्देशाने. तुम्ही दूध दुभत्याच्या उद्देशाने बकरी पाळत असाल तर ते योग्य आहे, पण तुम्ही मांसाहार व्हावा याच्यासाठी जर तुम्ही एखादा प्राणी पाळत असेल, ती कोंबडी असेल, ती बकरी असेल, तर तो पहिला पापी शास्त्रामध्ये सांगितलेला आहे पाळणारा. दुसरा पापी शास्त्रामध्ये सांगितलेला आहे की विकणारा, जो मांसाहाराच्या उद्देशाने अशा प्रकारचे प्राणी विकतो, तो दुसरा पापी सांगितलेला आहे. तिसरा पापी शास्त्रामध्ये सांगितलेला आहे जो विकत घेतो, मांसाहाराच्या उद्देशाने हे कोंबडा कोंबडी, बकरा बकरी विकत घेतो, तो तिसरा पापी सांगितलेला आहे शास्त्रामध्ये. आणि चौथा पापी शास्त्रामध्ये सांगितलेला आहे की जो त्या प्राण्याला कापतो, जो त्या प्राण्याला मारतो, तो चौथा पापी शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. त्याचबरोबर 5वी पापिनी त्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे, पापिनी 5वी, की जी हे शिजवून देते, हे तयार करून देते, त्याची भाजी तयार करून देते, ती 5वी पापिनी शास्त्रामध्ये सांगितलेली मांसाहारासाठी 5वी पापाची भागीदारीनी ती आहे जी तयार करून देते. आणि 6वा पापी सांगितलेल्या शास्त्रामध्ये खाणारा. हे 6 लोक ह्या मांसाहारामध्ये पापी असतात. पाळणारा, विकणारा, घेणारा, कापणारा, बनवणारा किंवा बनवणारी आणि 6वा खाणारा. हे 6 जण याच्यामध्ये पापाचे भागीदार आहे. म्हणून याला 6 गुतीची भाजी असं म्हटलेलं आहे. आणि मानवी आहार शाकाहार, माणसासाठी सांगितलेलं आहे शाकाहार. दुसऱ्या ह्या पूर्ण विश्वामध्ये प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे. कृमी, कीटक, जीव, जंतू, जे काही प्राणी असतील सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. कोणालाही मारून खाण्याचा आपल्याला अधिकार नाही, किंवा दुसऱ्याचं मांस खाऊन आपलं मांस पुष्ट करणे हा विचारच योग्य होऊ शकत नाही. हा विचारच अनुकूल नाही की दुसऱ्याचं मांस खाऊन आपलं मांस पुष्ट करायचं, दुसऱ्याला मारून आपण खायचं. त्याचा जगण्याचा अधिकार आहे. जगा आणि जगू द्या, त्याचा जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही पण जगा, त्याला पण जगू द्या. म्हणून एखाद्या आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये आपण विश्वशांतीचा संदेश घेऊन निघतो की सगळ्या विश्वामध्ये सगळे कोणी प्राणी जात असतील सगळे हे सुखी राहिले पाहिजे. तेव्हा कृमी कीटक असो, द्विपाद असो, चतुष्पाद असो, कोणी असो, सगळ्या प्रकारचे प्राणी ह्या सृष्टीमध्ये, या पृथ्वीवर हे जगले पाहिजे आणि प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. जगा आणि जगू द्या. म्हणून अशा प्रकारचे सगळे प्राणी जगले पाहिजे. त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये दयाभाव असला पाहिजे, दयाभाव असला पाहिजे. म्हणून अशा प्रकारचा दयाभाव आपल्या मनात ठेवून आपण प्रत्येक प्राणी जगला पाहिजे. त्याला जगण्याचा अधिकार आहे. त्याला पण त्याचे सगळे नातेवाईक त्या प्राण्याला असतात, त्याचाही परिवार असेल. मग त्या परिवारामध्ये एखादा व्यक्ती जर मारला गेला तर कसं वाटेल? जसं की आपल्याला महादेवाची कथा माहीत आहे की शिकारीची वाट बघत बसला आणि ते हरिण समोर आल्यानंतर तिने विनंती केली की माझी पत्नी घरी वाट बघते, मुलं घरी वाट बघताय, मी त्याला भेटून येतो आणि तू मग हे पारधी तू आम्हाला अवश्य मार, पण मला एकदा भेटून येऊ दे. म्हणजे त्याच्या परिवाराला त्याला भेटायची इच्छा असते. मग नंतर आपल्याला ती कथा माहिती आहे, त्याच्या परिवारातले सगळेच आले, बायको आली, मुलं आले.
सगळे आले आणि सगळ्यांनी सांगितलं आमच्या परिवाराला एकदा भेटू द्या, नंतर तू आमची शिकार कर. त्या शिकारीने त्याला परवानगी पण दिली आणि ते सगळे आले पण, प्रत्येकजण म्हणायचं आम्हाला आधी मारा. म्हणजे त्या प्राण्यांना आपल्या परिवाराविषयी जी काही भावना आहे ती जगण्याची भावना आहे आणि परिवाराला शेवटचं भेटण्याची इच्छा असते. मग आपण असंच एखाद्या प्राण्याची जर हत्या करून टाकली तर त्याचा परिवार काय तळतळत असेल, ज्याची आपण हत्या करतो त्याचा जीव काय तळतळत असेल, त्याच्यातून आपल्याला आशीर्वाद मिळेल का? एखाद्या प्राण्याचा जीव घ्यायचा. आणि आपण असं म्हणतो की अशी म्हण आहे की शेळीचा जीव जातून खाणारा म्हणतो वातड झाली. आपल्याला खाताना आपण एखाद्याचा जीव घेऊन आणि त्याचा आनंद घेणे किती मोठी विकृती आहे. म्हणून बघा, या पर्वकाळावर, या दीप अमावस्येच्या पर्वकाळावर कोणीही असं समजू नये की ही अमावस्या आपल्याला मांसाहार करण्यासाठी आहे किंवा दारू, मदिरा याच्यासाठी ह्या किंवा कोणत्याही सणामध्ये अशा कुठल्याही प्रकारचं शास्त्रामध्ये वर्णन नाही. त्यामुळे हा आपला गैरसमज सर्वप्रथम काढणं गरजेचं आहे की आपल्याला गटरच्या दिवशी सगळं काही खाण्यापिण्याची परवानगी धर्मशास्त्राने दिलेली आहे असं नाही. अशी कुठल्याही प्रकारची परवानगी धर्मशास्त्राने दिलेली नाही आणि असू शकत नाही. हा पहिला विषय मुद्दा की मांसाहार नाही, दारू नाही. आपलं सात्विक जीवन असलं पाहिजे आणि आपल्यापासून ज्यांचे आपण ऋणी आहे त्यांच्यासाठी आपल्याला काही ना काही करणं आहे. ऋणानुबंध जे आहे आपल्याला ते पाळणं गरजेचे आहे. म्हणून ते ऋणानुबंध आपले बघा, आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये सगळेच प्रकारचे सण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पशु पक्षी वृक्ष यांना सगळ्यांना पूजतो. तर त्यांना मारण्याची परवानगी, त्यांना मारून खाण्याची परवानगी आपल्या शास्त्रामध्ये असणारच नाही किंवा असू शकत नाही. म्हणून दारू, मटण वगैरे याची परवानगी आपल्या शास्त्रामध्ये कोणत्याही सणाला नाही, ते दीप अमावस्येला पण नाही. ह्या दिवशी आपल्याला दीपपूजन करायचं आहे. दीपपूजन सांगितलेले. दीप काय आहे? अंधाराचा नाश करणारा आहे दीप. अंधाराचा नाश करून आपलं जीवन प्रकाशाकडे नेणारा, प्रकाशमान करणारा, प्रकाशित करणारा, आपल्याला प्रकाश देणारा असा दीप कायम जो आपल्याला दीप प्रकाश देतो. आता बघा, सगळ्या प्रकारचे LED वगैरे असे बल्ब आलेले, पण खरं महत्त्व कशाला आहे? दिव्याला आहे. दीपपूजन करायचं आहे. ह्या दिवशी दीपपूजन कसं करणार? खऱ्या अर्थाने आजपर्यंत जे दिवे आपण कायमस्वरूपी लावत आलो, तो दिवा काय आहे? तो दिवा आपला कर्मसाक्षी देवता आहे. बघा, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे दीपनारायण आणि सूर्यनारायण हे 2 कर्मसाक्षी देवता आहे. आपण जीवन जगत असताना आपल्याकडून आयुष्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे पाप होतात, ज्याच्यामध्ये कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, ज्ञात अज्ञात जे आपल्याला माहीत नाही माहीत, आणि लघुपातक, उपपातक, गुरुपातक असे वेगवेगळे पाप आपल्याकडून कळत आणि नकळत हे होत राहतात. ज्याच्यामध्ये कायिक पाप सांगितलेले. कायिक पाप म्हणजे काय? शरीराने होणारं पाप. आपण रस्त्याने चाललो आणि आपल्या पायाखाली एखादी मुंगी जरी मारल्या गेली तरी एक जीव आपण घेतला, जीव घेतल्याचं पाप आपल्याला लागलं, म्हणून त्याला आपण कायिक पाप म्हणतो. शरीराने होणारं पाप. अशा प्रकारचं पाप प्रत्येकाकडून कळत नकळत हे होत राहतं. त्यानंतर दुसरं पाप सांगितलेलं आहे वाचिक पाप. वाचिक पाप म्हणजे बोलून होणारं पाप. आपण रस्त्याने चाललो, आपल्याला एखादी गाडी आडवी गेली, आपण लगेच त्याला एखादी शिवी दिली, झालं बोलून होणारं पाप. किंवा बऱ्याच वेळा आपण परिवारामध्ये पाहतो, पती पत्नीमध्ये पती लगेच पत्नीला काही छोट्या मोठ्या कारणावरून शिवी देतात. खऱ्या अर्थाने पत्नीला शिवी देऊ नये, कारण जी पत्नी आहे ती लक्ष्मी स्वरूप तर आहेच आहे, शिवाय प्रत्येकाच्या लग्नामध्ये एक विधी होतो ज्याला कन्यादान असं म्हणतात. कन्यादान कोण करतं? तर मुलीचा बाप, मुलीचे वडील हे कन्यादान करत असतात. आणि कन्यादान कोण घेत असतं? तर मुलीचा नवरा, मुलीचा पती हे कन्यादान घेत असतो. आता कन्यादान हे पृथ्वी मोलाचं दान सांगितलेलं आहे. पृथ्वी एवढं कन्यादान सांगितलेलं आहे. बघा, ज्या पृथ्वी मोलाची कन्या, पृथ्वी दान केल्याचं दान, एवढं मोठं दान जो करतो तो दाता. उदाहरणार्थ राजा जनक.
जनकाने सीतामाता ही कन्यादान, सीतामातेचं कन्यादान केलं आणि ती प्रभू रामचंद्राला स्वयंवर जिंकून प्रभू रामचंद्राने ती स्वयंवर जिंकलेलं होतं आणि ती लक्ष्मी, ती सीतामाता रामचंद्राची, प्रभू रामचंद्रांची पत्नी. तरी पण राजा जनक ज्यावेळी स्वयंवराचं आयोजन झाल्यानंतर, स्वयंवर प्रभू रामचंद्रांनी जिंकल्यानंतर राजा जनकाने विवाह सोहळ्याचं आयोजन केलं. त्यावेळेस अयोध्येवरून चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ जेव्हा त्या विवाह सोहळ्याला पोहोचले, गेल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी राजा जनकाचं दर्शन घेतलं. त्यावेळेस राजा जनक हा तपस्वी राजा होता, विदेही राजा होता. विदेही राजा जनक म्हणतात. राजा जनकाने राजा दशरथाचे हात धरले आणि सांगितलं, अहो तुम्ही मुलावाले आहे, तुमचा वायदा मोठा, शिवाय तुम्ही चक्रवर्ती सम्राट आहात, तुम्ही माझ्या पाया पडू नका. त्यावेळेस राजा जनकाने सांगितलं, आज मी तुमच्याकडे चक्रवर्ती सम्राट राजा म्हणून नव्हे तर एक याचक म्हणून आलेलो आहे, मागण्यासाठी आलेलो आहे. म्हणून पहा, आज तुम्ही दाता आहात आणि मी याचक आहे. म्हणायचा मुद्दा हाच आहे की मुलीचे आईवडील हे कन्या दान करतात आणि पृथ्वी मोलाचं दान करतात. असा असलेला दाता आणि जो दान घेतो तो याचक. याचक आणि दाता याच्यामध्ये कोण मोठा असणार आहे? तर नक्कीच दाता हा मोठा असतो, यात शंका नाही. मग दाता जर मोठा असतो तर याचक आणि दात्याला शिव्या देऊन चालेल का? नाही. किंवा कोणीही सवासनं जी असते, ती पत्नी असो, बहीण असो, इतर कोणी सवासनं असो, जसं की साधू संतांचा शाप लागतो तसं सवासनीचा तळतळाट पण लागतो. सवासनी तळतळली नाही पाहिजे, ती आनंदी राहिली पाहिजे, ती सुखी राहिली पाहिजे. म्हणून काय करायचं नाही, पत्नीला किंवा कोणत्याही सवासनीला, कोणत्याही माता भगिनीला शिवी देऊ नये. वाचिक पाप, मी म्हणत होतो वाचिक पाप, बोलून होणारं पाप. आणि तिसरं सांगितलेलं आहे मानसिक पाप. मानसिक पाप म्हणजे मनानेच होणारं पाप. कोणाविषयी काहीतरी आपण मनात वाईट चिंतन करतो, याचं असं वाईट झालं पाहिजे, त्याचं तसं वाईट झालं पाहिजे. एखाद्या मुलीचं लग्न असेल शेजारी आपल्या, त्यांच्याकडे पाहुणे पाहायला आले, तर आपल्याला जर असं वाटलं की या मुलींचे पाहुणेच नाही यांना पाहायला आले पाहिजे, किंवा यांचं लग्नच नाही जमलं पाहिजे, किंवा लग्नामध्ये काहीतरी विघ्नच आलं पाहिजे, काहीतरी भांडणच झाले पाहिजे, किंवा हे मुलगा मुलगी तरीही लग्न झालं तर हे नीटने नांदले पाहिजे, जर ते नीट नांदले तरी त्यांना काही मुलं बाळं झालेच नाही पाहिजे, किंवा अशा प्रकारे काही ना काही वाईट चिंतन. एखाद्याने गाडी घेतली तर आपण विचार करायचा की त्या गाडीचा अपघात झाला पाहिजे. एखाद्याने बँकेकडून घर घेतलं तर आपण म्हणायचं बँकेने त्या घराला कुलूपच लावलं पाहिजे, वगैरे वगैरे. असा काहीतरी मनात वाईट विचार करणे म्हणजे मानसिक पाप. किंवा ज्ञात अज्ञात, काही आपल्याला माहीत असतं, काही आपल्याला माहीत नसतं, त्याबरोबर आपण जेही गुरु केलेले असतील त्या गुरूंची निंदा करणे किंवा निंदा ऐकणे, किंवा साधू संत ब्राह्मण जे धर्मासाठी चांगलं काम करत राहतात, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काही ना काही चांगलं घडलं पाहिजे अशी मनोकामना ठेवून व्रतवैकल्य करत राहतात. बघा, आपण कधी असा विचार करत नाही की दुसऱ्याचं चांगलं झालं पाहिजे, पण साधू संत ब्राह्मण हे दुसऱ्याचं चांगलं व्हावं म्हणून व्रत उपवास हे करत असतात, तप करत असतात. म्हणून दुसऱ्याचं चांगलं होण्याची भावना ठेवून जे कायम जीवन व्यतीत करत असतात, ज्याच्यासाठी ज्यांनी जीवन वाहून घेतलेलं आहे, अशा साधू संतांविषयी आपण जर त्यांची निंदा केली किंवा निंदा ऐकली तरी पण ते आपल्याला पाप शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. किंवा सांगितलेलं आहे संगत आणि पंगत, कोणाच्या संगतीला राहायचं, कोणाच्या पंक्तीला बसायचं, काय खायचं काय खायचं नाही, काय प्यायचं काय प्यायचं नाही, अशा प्रकारे संगत आणि पंगतचा नियम जो सांगितलेला आहे तो. त्याच्यानंतर सुचिरभूतता सांगितलेली आहे, जसं की आपण सोहळ्या ओवळ्याचे नियम म्हणतो, अशा प्रकारचे हे नियम न पाळल्याने जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं पाप लागतं. ह्या सर्व पापांचा साक्षीदार, ह्या सर्व पापांचे साक्षीदार दोन सांगितलेले. कोण? हे दीपनारायण आणि सूर्यनारायण. दीपनारायण म्हणजे दिवा आणि सूर्यनारायण म्हणजे भगवान सूर्य. सूर्यनारायण हे दोन देवता कर्मसाक्षी सांगितलेले आहे. मग पहा, आपण आपलं जीवन करीत असताना, जीवन जगत असताना, व्यतीत करीत असताना
आपल्याकडून कळत नकळत अनेक प्रकारचे पाप हे होत राहतात आणि ह्या पापांची आणि पुण्याची, फक्त पापच होतं असं आम्ही म्हणणार नाही, पुण्य पण होतं. पण जे पाप पुण्य आपल्या आयुष्यामध्ये आपल्या हातून होत असतं त्याची नोंद कुठे असते? चित्रगुप्ताच्या डायरीमध्ये. त्याचं नावच काय आहे? चित्रगुप्त. जे आपण काय करतो काय करत नाही त्याची गुप्तपणे जो नोंद ठेवतो तो चित्रगुप्त. त्या चित्रगुप्ताच्या डायरीमध्ये आपण आयुष्यामध्ये केलेल्या सर्व पाप पुण्याची नोंद असते. आणि त्या आपण विचार करू शकतो की एक चित्रगुप्त, ह्या पृथ्वीवर 6 अब्ज लोक आहे किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या आहे, एवढ्या लोकांचा हिशोब तो कसा ठेवील पाप पुण्याचा? आणि म्हणून एवढ्या लोकांचा जर हिशोब चित्रगुप्त ठेवू शकत नसेल तर मला तर काहीच प्रॉब्लेम नाही, मग मला कोणाची भीतीच नाही किंवा माझा कोणी पाप पुण्याचा हिशोबच ठेवणार नाही अशी भावना आपल्या मनात येऊ शकते. पण ज्याला जशी जबाबदारी त्याला तसे साधनं हे दिले जातात. म्हणून भगवान चित्रगुप्ताला आपल्या पाप पुण्याचा हिशोब ठेवण्यासाठी 2 प्रतिनिधी दिलेले आहे. पहिला प्रतिनिधी आहे भगवान सूर्यनारायण. बघा, सूर्यनारायण आहे, जिथपर्यंत सूर्यनारायणाचा प्रकाश जातो तिथपर्यंत तो एक आपल्या सगळ्या पाप पुण्याचा साक्षीदार आहेच आहे. तुम्ही म्हणाल मग काय दिवसा सूर्य असतो, मग रात्री तर आम्हाला काही भीतीच नाही. म्हणून रात्रीसाठी सुद्धा काय सांगितलेलं आहे? कर्मसाक्षी देवता. कोण? दीपनारायण. दीपनारायण हा रात्री आपण करत असलेल्या सगळ्या आपल्या कर्माचा साक्षीदार आहे आणि तो सगळी आपल्या कर्माची पाप पुण्याची नोंद ही चित्रगुप्ताच्या डायरीत करत असतो. प्रत्येक व्यक्ती वारल्यानंतर त्याचं जेव्हा मृत्यूचं कार्ड छापलं जातं त्याच्यामध्ये लिहिलं जातं, हे कळविण्यास अत्यंत वाईट वाटतं, आमचे टिंब स्वर्गात गेले. नक्की स्वर्गात गेले असतील का? नाही, आहे की नाही? कारण ते तर पाप पुण्यावर अवलंबून आहे. ज्याचं पुण्य जास्त तोच स्वर्गात जाईल आणि ज्याचं पाप जास्त तो काही स्वर्गात जाणार नाही. कुठे जाईल मग तो? नक्कीच तो नरकात जाईल, आहे की नाही? नक्कीच आज या कलियुगामध्ये जर आपण पाहिलं पापाचं प्रमाण एवढं वाढलं आहे की स्वर्गात जाणाऱ्यांची संख्या कमीच असेल आणि नरकात जाणाऱ्यांची संख्या जास्त असेल. पण आपण असं कधी कोणाच्या कार्डमध्ये कोणाच्या पत्रिकेमध्ये असं लिहित नाही की कळविण्यास अत्यंत वाईट वाटतं, आमचे टिंब नरकात गेले, तरी त्यांचा दशक्रिया विधी वगैरे वगैरे कार्यक्रम अमक्या दिवशी आहे असं आपण लिहित नाही. नरकात गेले असं काही आपण कार्डमध्ये छापत नाही. नरकात गेल्याशिवाय काही राहत नाही. नरकात गेल्याशिवाय काही राहत नाही. म्हणून बघा, आपल्या पाप पुण्याच्या प्रभावामध्ये स्वर्गात किंवा नरकात जाणार आहे ह्या पाप पुण्याचा हिशोब चित्रगुप्ताच्या डायरीमध्ये देण्याचं काम हा दीपनारायण करत असतो. म्हणून ह्या दीपाचं पूजन, ह्या दिव्याचं पूजन आपण ह्या पर्व काळावर करत असतो. कसं कराल दीप पूजन? आपल्या घरामध्ये असलेले सर्वचे सर्व जे दिवे आहे ते ह्या दीप अमावस्येच्या दिवशी धुवून घासून पुसून काढायचे आहे, स्वच्छ धुवायचे आहे. एका पाटावरती नवीन कपडा टाकून त्याच्यावरती हे सगळे धुतलेले दिवे ठेवून, त्याचबरोबर कणकीचे 11 दिवे करायचे आहे. कणकीचे आणि गुळाचे, गोड कणकीचे दिवे, गोड करायचे दिवे आपल्याला. ते गोड असे 11 दिवे करून ते उकडून आणि त्या गोड कणकीच्या 11 दिव्यांचं आणि आपल्या घरातल्या सर्व दिव्यांचं पूजन करायचं आहे. त्यांच्यामध्ये वाती टाकून तेल टाकून त्यांना प्रज्वलित करून त्यांना हळद कुंकू अक्षत फुलं वगैरे वाहून त्यांना गोड नैवेद्य दाखवून आपल्याला त्यांचं पूजन त्या दिव्यांचं त्या पर्व काळावर तिथं करायचं आहे. इथून पुढे जे काही सण सुरू होणार आहे त्यासाठी आपल्याला दिवे लागणार आहे. म्हणून दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला सर्व दिव्यांचं धुवून चुवून व्यवस्थित पूजा करून भविष्यात येणाऱ्या सगळ्या सणांसाठी दिव्यांची तयारी करणे, दिवे तयार करणे आणि त्या दिव्यांना बाहेर काढणे, त्यांना स्वच्छ धुणे, त्यांना पुसणे, त्यांचं पूजन करणे आणि कर्मसाक्षी देवता इथून पुढे आपल्या प्रत्येक सणाला हा लागणार आहे. म्हणून याची पूजा करून, त्या दिव्यांची पूजा करून आणि ते दिवे पुढच्या सगळ्या येणाऱ्या सणांसाठी तयार करणे, आपल्या कर्मासाठी कर्मसाक्षी देवता म्हणून त्या दिव्यांची पूर्ण तयारी करून दिव्यांचा सण करायचा आहे. जसं की
आपल्या आयुष्यामधला अंधार गेला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये प्रकाश आला पाहिजे, आपलं सगळं कल्याण चांगलं झालं पाहिजे. म्हणून आपण येणारा हा सण जो आहे दीपामावस्या पर्वकाळावर सर्व दिव्यांचं धुवून पुसून पूजन करून त्यांना नैवेद्य करून अशा प्रकारे ह्या दिव्यांचं पूजन ह्या पर्वकाळावर आपल्याला करायचं असतं. त्याचबरोबर बघा, जसे दिवे आहे तसं आपण आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा काय म्हणतो, कुलदीपक म्हणतो. घरातले मुलं आपले कुलदीपक आहे. त्या मुलांना सुद्धा औक्षण केलं पाहिजे. या सणाच्या पर्वकाळावर, ह्या दीपामावस्येच्या पर्वकाळावर आपल्या घरातल्या कुलदीपकांचं सुद्धा पूजन झालं पाहिजे. कुलदीपकांचं पूजन करून त्यांचं औक्षण करायचं. जसं मुलं हे कुलदीपक आहे तशी मुलगी सुद्धा ही कुलपंथी आहे की नाही. आपण मुलीला सुद्धा तिचं सुद्धा पूजन ह्या पर्वकाळावर केलं पाहिजे. दीपक जर मुलगा असेल तर मुलगी पंथी आहे असं आपण म्हणतो. मग त्या मुलीचं सुद्धा पूजन आपण ह्या दीपामावस्येच्या पर्वकाळावर आपल्या घरातल्या मुलीचंही पूजन औक्षण तिला केलं पाहिजे. मुलींचं पूजन आपण ह्या दीपामावस्येच्या पर्वकाळावर हे केलं पाहिजे, कारण ते आपले कुलदीपक आहेत. म्हणून मुलींचं पूजन आपण ह्या पर्वकाळावर आपल्या घरी केलं पाहिजे. त्याचबरोबर बघा, कहाणी सुद्धा हे दीपामावस्येची काय आहे की एक राजा असतो. राजाकडे सगळ्याच प्रकारचं वैभव, सगळ्याच प्रकारची अनुकूलता असते. पण काही परिवारामध्ये असलेल्या ज्या सुना असतात त्यांना सगळं काही खाण्याची, मिळेल ते खाण्याची, आवडेल ते खाण्याची काही परिवारामध्ये परवानगी नसते. किंवा त्याची त्या मुलींना, त्या सुनांना ती भीती असते, हे मी खाल्लं तर मला कोणी रागवेल का, हे मी खाल्लं तर मला कोणी चिडेल का, वगैरे वगैरे. म्हणून कधी काही वस्तू लपून छपून खाण्याची वेळ घरातल्या सुनावर येते. आजही अनेक परिवारांमध्ये अशी परिस्थिती असते. आणि त्या राजाच्या घरात पण तसंच होतं. जे मनाला वाटेल ते पटकन घेऊन खाऊ शकत नव्हते आणि खाण्याची भीती मनामध्ये असायची. सगळं काही राजाच्या घरात होतं, पण सुनाला असं वाटायचं मी हे घेऊन खाल्लं तर मला बोलतील का, मी ते घेऊन खाल्लं तर मला कोणी रागवेल का, कोणी चिडेल का. अशा भीतीने तिने घरातला एक मिष्टान्नाचा पदार्थ लपून चोरून खाल्ला त्या सुनेने. आणि तिने तो मिष्टान्नाचा पदार्थ चोरून खाल्ल्यानंतर घरामध्ये नंतर चौकशी झाली का याच्यातलं हे मिष्टान्न कोणी खाल्लं, कुठं गेलं हे मिष्टान्न. आता हे सुनेने तर खाल्लं होतं, पण ही म्हणू शकत नव्हती मी खाल्लं. मग ती काय म्हणाली की हे आपल्या घरातलं मिष्टान्न उंदरांनी खाल्लं असेल म्हणे. आता घरामध्ये जे सगळे उंदीर होते त्यांच्यावर चोरीचा आळ आल्यामुळे त्यांनी सूड घेण्याचं ठरवलं की राजाच्या सुनेने आपल्यावर खोटा आळ घेतला, आपण तर खाल्लंच नाही, तरी पण आपलं नाव घेतलं, मग आपण काय करायचं, याचा सूड घ्यायचा असं त्यांनी ठरवलं. आणि असं ठरवल्यानंतर काय झालं की त्या उंदरांनी त्या घरातल्या सुनेची जी चोळी असते ती चोळी ओढून नेऊन एका पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. बघा, दुसऱ्या दिवशी घरामध्ये सगळी चर्चा झाली, आरोप प्रत्यारोप झाले की ही पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये या आपल्या घरातल्या सुनेची चोळी कशी गेली. नक्कीच याच्या मागं काहीतरी काळं बेरं असलं पाहिजे. आणि आरोप प्रत्यारोप करून काय करण्यात आलं, त्या सुनेला घरातून काढून देण्यात आलं. बघा, काढून दिल्यानंतर ती त्या घरातून निघून गेली. पण तिचा नित्यक्रम काय होता की रोज घरातले संध्याकाळच्या वेळी दिवे धुणे, दिवे पुसणे, दिव्यांचं पूजन करणे, दिवे लावणे, हे नित्य नेमाने ती करत असायची. कायम ती करत असायची. पण ती घरातून गेल्यानंतर मात्र त्या घरामध्ये हे दिव्यांची पूजा, दिवे लावणे, तिन्ही सांजाला तुळशीजवळ दिवा लावणे, देवांजवळ दिवा लावणे, घराच्या दारात दिवा लावणे वगैरे वगैरे, हा प्रकारच त्यांच्या घरामध्ये बंद झाला. आणि बरेच दिवस गेल्यानंतर दीपामावस्या आली. दीपामावस्येच्या दिवशी राजा जंगलात शिकारीला गेला
राजा जंगलात शिकारीला जाताना त्याला येताना तिकडनं उशीर झाला आणि तो एका झाडाखाली थांबला. ती दीप अमावस्याची रात्र होती आणि त्या दिवशी सगळे दिवे अदृश्य स्वरूपामध्ये येऊन त्या झाडावर भेटले एकमेकांना. आणि त्या दिवे त्या झाडावर येऊन भेटल्यानंतर ते आपसामध्ये चर्चा करायला लागले की तुला आज काय नैवेद्य होता, आज तुझ्या घरी कशी पूजा झाली वगैरे. ते झाडावर सगळे दिवे आपसामध्ये चर्चा करायला लागले. सगळ्या दिव्यांनी सांगितलं की मला अशा प्रकारे माझं पूजन झालं, अशा प्रकारे मिष्टान्नाचा नैवेद्य झाला वगैरे 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 सांगितलं जायचं. सगळे दिवे एकमेकांना सांगत होते. आणि सगळ्यात शेवटी नंबर जो आला तो राजाच्या घरातल्या दिव्याचा आला. त्याचं तर दरवर्षी सगळ्यांपेक्षा थाटात पूजन झालेलं असायचं. दरवर्षी यांच्या सर्वांपेक्षा त्याला चांगला नैवेद्य असायचा. आणि त्याची प्रतिक्रिया काय असेल हे सगळे दिवे बघू लागले. आणि मग यांनी सांगितलं की दरवर्षी तर माझी सगळी उत्तम प्रकारे पूजा होत होती, पण ह्या वर्षी माझी काही पूजा झाली नाही. मग सगळे विचारलं का नाही झाली तुझी पूजा दरवर्षीसारखी. तेव्हा यांनी सांगितलं की माझी पूजा करणारी जी राजाची सून होती तिच्यावर खोटा आळ आला आणि तिला घरातून काढून देण्यात आलं. काय खोटा आळ तिच्यावर आला तर त्या दिव्याने सांगितलं की घरातलं मिष्टान्न तिने लपवून खाल्लं आणि घरात काय उत्तर द्यायचं म्हणून तिने उंदरांचं नाव घेतलं. आणि मग त्या उंदरांनी एक प्रकारे सूड घेण्याचं ठरवलं आणि त्या उंदरांनी ती चोळी नेऊन पाहुण्यांच्या अंथरुणात टाकली आणि तिच्यावर दोष आरोप प्रत्यारोप करून आणि तिला काढून देण्यात आलं. त्यामुळे आज ती राजाच्या घरी नसल्यामुळे माझं कोणीही दीपपूजन केलं नाही, मला कुठल्याही प्रकारचं नैवेद्य हा मिळालेला नाहीये, असं तो दिवा इतर दिव्यांना सांगू लागला. आणि हे राजाने ऐकलं. राजाच्या चूक लक्षात आली की आपण काहीही शहानिशा न करता आपण त्या सुनेला काढून दिलं. मग राजाने राजमहालात गेल्यानंतर तिला आणण्यासाठी मेना पाठवला. मेना असायचा पहिला. मेना पाठवला आणि तिला वाजत गाजत सन्मानपूर्वक राजा आपल्या घरी घेऊन आला. आणि आज झालेली चुकीची त्याला राजाला प्रायश्चित्त झालं आणि त्याने ते कबूल केलं की कळत न कळत आमच्याकडून अशा प्रकारची चूक ही झाली आणि त्यामुळेच समज गैरसमजातून हा सगळा प्रकार घडला आहे. तरी आम्हाला सर्वांना काय करा, माफ करा. माफी मागितली त्यांनी. बघा, ह्या दिव्यांच्या कृपेने, दिव्यांच्या आशीर्वादाने त्या राजाच्या सुनेचं जसं चांगलं झालं, तिच्यावरचा सगळ्या प्रकारचा आरोप प्रत्यारोप गेला, तिचं कल्याण झालं, तसंच तुम्हा आम्हा सर्वांचं हो. आपल्या सर्वांवर दिव्याची दीपनारायणाची कृपा राहो. कर्मसाक्षी दीपनारायण आहे म्हणून आपल्या हातून चांगल्या प्रकारचे कर्म घडत राहो. चांगल्या प्रकारचे कर्म आयुष्यामध्ये आपल्या हातून घडत राहिले पाहिजे. चांगलं आपल्या आयुष्यातून होत राहिलं पाहिजे. आपल्याला याची आठवण कायम राहिली पाहिजे की दीपनारायण हा कर्मसाक्षी देवता आहे, सूर्यनारायण हा कर्मसाक्षी देवता आहे. म्हणून ह्या पर्वकाळावर आपण दिव्याचं पूजन, ह्या दीप अमावस्येच्या पर्वकाळावर आपण दिव्याचं पूजन हे करत असतो. दुसरा विषय, जेही लोक मांसाहार करतात त्यांनी ह्या चातुर्मासामध्ये, या श्रावण मासामध्ये मांसाहार करू नये. कारण काय की बघा, मासेमारी सुद्धा समुद्रामध्ये या पर्वकाळात बंद असते. मासेमारी सुद्धा होत नाही. प्रकृतीचा हा मांसाहारासाठी प्रतिकूल काळ तर आहेच आहे. त्याचबरोबर हा काळ जो आहे ह्या प्राण्यांचा प्रजनन काळ असतो. बघा, अशा अवस्थेमध्ये, प्रजनन अवस्थेमध्ये असलेल्या ह्या प्राण्यांची जर आपण हत्या केली, जर आपण त्यांना मारलं तर त्यांची प्रजोत्पादन जे आहे तर तेही बंद होऊन जातं. सृष्टीचं संतुलन बिघडतं. म्हणून प्रजननशील काळामध्ये त्या प्राण्यांची हत्या करणे, त्यांना मारणे हे एक प्रकारे चुकीचं आहेच आहे. त्याचबरोबर आपल्या शरीराच्या दृष्टीने, आपली शारीरिक स्थितीची प्रतिकूलता असल्यामुळे, अनुकूलता नसल्यामुळे आपण मांसाहार जर केला तर आपल्या शरीरासाठी चांगला राहणार नाही. आपल्या शरीराला पाचक नाही, पचणार नाही. मग अशा काळामध्ये सात्विक आहार, शुद्ध आहार आपण घेतला पाहिजे. म्हणून दीप अमावस्या ही गटारी अमावस्या नाही किंवा गटारीत लोळण्याची आणि मांसाहार करण्याची परवानगी आपल्याला ह्या सणाला असणारच नाही, असतच नाही. आपल्या संस्कृतीमध्ये अशा कुठल्याही प्रकारची परवानगी आपल्या धर्मामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली नाहीये. म्हणून आपण दिव्यांचं पूजन करावं,
त्याचबरोबर दिव्यांचं पूजन करून तो आपला कर्मसाक्षी देवता आहे याची आठवण ठेवावी. आपल्या जीवनामधला अंधार गेला पाहिजे, आपलं जीवन प्रकाशमान झालं पाहिजे. आपल्याला हिंसेतून अहिंसेकडे जायचं आहे, की आपली संस्कृती काय सांगते, सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःखमाप्नुयात. ह्या जगामध्ये कोणीही दुःखी राहिलं नाही पाहिजे. सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे, सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे. सगळ्यांचं चांगलं होण्याचा विचार करणारे आपण कोणाचा जीव कसा घेऊ शकतो, कोणाची हत्या कशी करू शकतो, कोणाला मारून कसं खाऊ शकतो, म्हणून हा मारून खाण्याचा सण नसून हा जगण्याचा आणि जगू देण्याचा सण आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा सण आहे, हिंसेतून अहिंसेकडे जाण्याचा सण आहे. म्हणून अशा प्रकारे दीप अमावस्या आपल्याला सर्वांनाही साजरी करायची आहे आणि अंधारातून प्रकाशाकडे जायचं आहे. या दीप अमावस्येच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा असतील, साई लीला चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा असतील. परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबा आणि जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद आपल्यावर, आपल्या परिवारावर राहो. सर्वांचं कल्याण हो, सगळ्यांचे विघ्न संकट जावो. तेल जळे तूप जळे विघ्न टळे, असं आपण म्हणतो की दिव्याला तेल जळतं तूप जळतं तर आपले विघ्न टळत असतात. दिवा जाळल्याने आपल्याकडे लक्ष्मी वृद्धी होत असते. जे गाईचं तूप आहे 33 कोटी देव ज्या गाईमध्ये आहे, त्या गाईच्या तुपामध्ये 33 कोटी देवांचं तेज आहे. ज्या घरामध्ये तूप जळतं त्या घरामध्ये कर्ज होत नाही, त्या घरामध्ये संकट येत नाही आणि त्या घरामध्ये सगळ्या प्रकारची लक्ष्मी नांदते. म्हणून आपल्या घरामध्ये दीप हा जळत राहिला पाहिजे, दिवा जळत राहिला पाहिजे, आपल्यावरचे विघ्न टळत राहिले पाहिजे, आपला परिवार सुखी आनंदी राहिला पाहिजे. आपल्या सर्वांना आशीर्वाद राहतील, शुभेच्छा राहतील. आनंदाने उत्साहाने हा पहिला सण आणि यानंतर येणारे सगळे सण आपण धूमधडाक्याने आनंदाने साजरे करू, अशा शुभेच्छा या पर्व काळावर आपल्या सर्वांना देतो. धन्यवाद. जय बाबाजी. आपले आवडते साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे एक फ्री चॅनल आहे. आपल्या येथे केबल टीव्हीवर जर साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा.